की एक तर जनतेच्या प्रश्नांना जागणारा असावा आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणारा पण असावा त्याच्यामध्ये. नमस्कार, मी अभय आणि आज आलो होतो आपण अहिल्यानगरच्या गुलमोहर रोड या प्रभागामध्ये आणि आज आपल्यासोबत आहे येथील एक स्थानिक नागरिक. आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूयात. नमस्कार सर. नमस्कार सर. अहिल्यानगरचे इलेक्शन होऊ घातलेत आणि वेगवेगळे प्रचार, वेगवेगळे उमेदवार आपल्यासमोर रोज येत आहेत. तर तुमचा जो आवडीचा उमेदवार किंवा कसा असावा, काय असावा, त्याच्या तुमच्याकडनं अपेक्षा काय असतील? सर्वात प्रथम म्हणजे उमेदवार हा सुशिक्षित असावा, त्याच्यानंतर त्याला स्थानिक प्रश्नांची जाण असणारी असावा आणि ते प्रश्न सोडवण्याची सुद्धा धमक किंवा ताकद त्या उमेदवारामध्ये असावी. असा एक आवडीचा उमेदवार आम्हाला या प्रभागामध्ये पाहिजे आहे. त्याच्यात तुमच्या नजरेत असा कुठला उमेदवार आहे जो तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल? सध्याचे प्रभाग क्रमांक 3मध्ये केतन क्षीरसागर हे एक पूर्णपणे सुशिक्षित उमेदवार, जे स्वतःही इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं. त्याच्यानंतर प्रभागात त्यांनी बरेच वर्ष झालं ते काम करत आहेत आणि इथल्या काही अडीअडचणींची जे काही आजपर्यंत आहेत किंवा प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांचा आज नक्कीच हातभार चांगला राहिलेला आहे. असे एक केतन क्षीरसागर एक चांगले उमेदवार आमच्या प्रभागामध्ये आज उमेदवारी करत आहेत. तुमच्या या उमेदवाराकडनं वैयक्तिक काय अपेक्षा असतील? वैयक्तिक अपेक्षा आमच्या अशा असतील की जे आमच्या प्रभागामध्ये म्हणा किंवा माझ्या ज्या कॉलनी आहे, माझ्या परिसरामध्ये जे काही अडचणी असतात, की जसं की कचऱ्याची अडचण असेल किंवा रस्त्यांच्या काही अडचणी असतील, गटरीचा प्रश्न असेल, वेगवेगळे प्रश्न जे नगरसेवक लेवलपर्यंत असतात तर त्यांनी सोडवाव्यात. हा आमची बेसिक त्याच्यामध्ये पहिली त्यांच्याकडनं सोडवण्याची अपेक्षा असेल. नगरसेवक कसा असावा? एक तर जनतेच्या प्रश्नांना जागणारा असावा आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणारा पण असावा त्याच्यामध्ये, ज्यांनी महानगरपालिकेमध्ये आमच्या प्रभागातले सगळे समस्या या सोडवल्या पाहिजेत आणि सगळ्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. अहिल्यानगरच्या नागरिकांमध्ये उमेदवाराविषयी एकच अपेक्षा आहे, सहज उपलब्ध होणारा. बघूयात आपल्या इथे अहिल्यानगरमध्ये कुठला नगरसेवक आपल्या निवडून आल्यानंतर सहज उपलब्ध होत आहे. धन्यवाद.